या ठिकाणी चर्चा करण्यासाठी आले. तर त्यांना आम्ही विचारलं रस्त्याची मंजुरी टेंडर कधीचं आहे. त्यांनी सांगितलं आम्हाला 2016चं आहे. नंतर 2016 ते आज 7 वर्ष झालं. रस्त्याची लेंथ किती? 52 किलोमीटर लेंथ आहे. मग बरं 7 वर्षात 52 किलोमीटर रस्ता पूर्ण झालेला नाही. अपुरा रस्ता किती त्यांना विचारलं तर त्यांनी आम्हाला असं वेग उत्तर दिलं की 8.5 किलोमीटर रस्ता सुरूच झालेला नाही आणि 9 किलोमीटर रस्ता हा अपुऱ्या अवस्थेत आहे. म्हणजे निम्मा रस्ता, निम्म काम झाले, निम्म राहिले आणि 29 किलोमीटर रस्ता पूर्ण झाला एकदम गुळगुळीत असं त्यांनी मग आम्हाला सांगितलं. त्यांना विचारलं पूल किती? त्यांनी सांगितलं 12 पूल आहे, 8 पूल पूर्ण झाले, 4 पूल अपुरे. पण त्या ठिकाणी एकसुद्धा पूल पूर्ण झालेला नाही. 29 किलोमीटर त्यांनी जे सांगितलं की काम पूर्ण झालं तशी काही परिस्थिती नाही. म्हणजे माझ्या माहितीनुसार एक 10 किलोमीटर रस्तासुद्धा पूर्ण नाही अद्यापपर्यंत. म्हणजे त्यांनी एकदम वेग उत्तर त्या ठिकाणी दिलं. आम्हाला याच्यावर आरोप करा, त्यावर आरोप करा, प्रशासनावर आरोप करा. मला आरोप करण्यापेक्षा काम महत्त्वाचं आहे. काम झालं पाहिजे. कारण एका रस्त्याचा विचार केला नगर पाथर्डी तर 467 लोक आजपर्यंत मृत्युमुखी पडलेले आहे. आमच्या नगर मनमाड रस्त्याचा जर विचार केला तर 200च्या वर लोक त्या ठिकाणी ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू पडलेले आहे. त्यामुळं आम्हाला आता पुढल्यांचा जीव वाचवायचा ही आमच्यासमोर महत्त्वाची समस्या आहे. ते काल 4 वाजेपर्यंत आमच्याकडं कुठे आरोग्य विभागाची लोकंसुद्धा नाही आले आम्हाला भेटायला. इतकी भयानक परिस्थिती. आत्ता वजन घेतलं आहे माझं आत्ता. म्हणजे एखादा लोकप्रतिनिधी जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसतो. आरोग्य विभागाची टीम आमच्या पत्रकार बंधूंनी तुमच्यासारख्या मीडियावाल्यांना खऱ्या अर्थाने मी धन्यवाद देतो. तुम्ही आवाज उठवला म्हणून आरोग्य विभागाची लोक आलेत. तिथं साधं आता बोलावा सगळं आपलेच दातन आपलेच होत. टॉयलेटला व्यवस्था नाही केली हो आमची. काय सांगू तुम्हाला. म्हणजे इतकी भयानक परिस्थिती म्हणजे झालेली. जर माझ्यासारखा लोकप्रतिनिधी एका विधिमंडळात बसणारा आमदार बसतो उपोषणाला, सर्वसामान्य बसतो तर मला तरी कोणी बघायला यायचं नाही. सध्याला परिस्थिती तशी काय चांगली आहे. कालच्या पेक्षा थोडं आमदार साहेबाचं वजन कमी झालं आहे आणि एकंदरीत सगळी तपासणी करता शुगर झालं, BP झालं, पल्स झालं, आता सध्याला नॉर्मल राहील. त्या कालपासून आपण जे मोजमाप केला त्याच्यामध्ये 2 किलोचं आपलं अंतर दिसलं. 2 किलो वजन कमी झालेलं आहे साहेबाचं. बाकी इतर मंडळीचं व्यवस्थित आहे.